श्री स्वामी समर्थ दादांनो, तो एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे गुरुवारच्या दिवशी मी 9 गुरुवार असं इच्छापूर्ती व्रत केलं होतं. तर ते मी तुम्हाला सांगते की आज ते 9 गुरुवार माझे पूर्ण झाले आहेत. तर त्याचं उद्यापन करायचं आहे. तर आज शेवटचा गुरुवार म्हणून आज मी स्वामींना इथे विराजमान केलं आणि परत त्यांच्या फोटोना धुवून मूर्ती धुवून अशा काही गोष्टी करून घेतल्या आणि हार आणला आणि त्यांचे वस्त्र, या सगळ्या गोष्टी मी करून घेतल्या. कारण की खूप असं होतं की वेळ नसतं, वेळाच्या अभावी बघून आपण या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यानंतर मी चंदन लावून वगैरे घेतलं, म्हणजे आंघोळ करून त्यांची स्वच्छ पुसून ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या. पण मला एकच म्हणायचं आहे की जर तुमच्यामध्ये ती गुण असेल, तुमच्यामध्ये कुठलेही असू दे एखाद्या गोष्टीची, तर ते तुम्हाला करायला भाग पाडणं हे स्वामी स्वतः करून घेतात. कारण की ते तुमच्यामध्ये असलं पाहिजे, फक्त इच्छापूर्ती असली पाहिजे. आता हे बघा, हे 9 गुरुवार आहे. हे 9 गुरुवार व्रत आपण न विसरता करतो, कारण याचं एकच ध्येय आहे आपलं की गुरुवारी प्रत्येक गुरुवार जर आपले स्किप होत असेल, म्हणजे माझे स्किप झाले आहे, तर ते परत समोरचा गुरुवार आपण ॲड करू आणि करून घेऊ. मी स्वतःला पण असं टिळा लावून घेतलेला आहे. तुम्हाला सांगते की प्रत्येक माणूस हा वाईट नसतो. प्रत्येक त्याच्या गुणानुसार तो त्याची जी क्रिया असते ती घडत जाते. पण मी तुम्हाला सांगते, स्वामीचा जर तुम्ही हात पकडला तर ते तुम्हाला एका छोट्या छोट्या गोष्टीमधून तुम्हाला तुमच्या जीवनाला नवीन दिशा दाखवते, तुमच्यामधली नकारात्मक दूर करते. म्हणजे ती खूप जास्त प्रकारात आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढवतात. आत्मविश्वास यासाठी असते की ते नेहमी बोलत असते भक्तांसाठी की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हा सर्वात मोठा आधार आहे. कारण की स्वामी या गोष्टींना खूप म्हणजे मनाला असं सांगतात, मनाला लावून आपल्या भक्तांना सांगतात की तुम्ही एकदा तरी मन शांत ठेवून, मन हेच सर्वात मोठे सामर्थ्य आहे, बरोबर. तर त्याच्यानंतर स्वामीचं जे तुमचे विचार आहे, स्वामींना जे तुम्ही जे काही देऊ शकता. असंख्य लोक आता स्वामींना मानतात. ठीक आहे, आपली जी जनता आहे 140 करोडची जे काही असेल ती, तर त्यामध्ये कमीत कमी 2 तरी करोड असे लोक असेल की जे स्वामींना मानतात. तर त्या लोकांना जे लोक मानत नाहीत त्यांच्यापर्यंत स्वामीला पोचवणं हेच आपलं एक मार्गदर्शन आहे. जीवन जसं जगावं तसंच आपल्याला स्वरूप मिळत जातं. आपण ज्या प्रकारचा विचार करतो, नकारात्मक असू दे की सकारात्मक असू दे, जसा आपण विचार करतो, मनाला शांत करायचं असेल तर काय करायला पाहिजे? सर्वात प्रथम करायला पाहिजे ती म्हणजे भक्ती, ती म्हणजे सेवा. आणि त्या सेवेतून तुम्हाला जो आत्मविश्वास मिळतो, तो आत्मविश्वास तुमच्या अडचणीवर मात करतो. म्हणजे तुम्हाला जी अडचण येते, तुमच्यावर जे संकट येते, त्याच्यावर मात करून तुमच्या आयुष्याला नवं वळण देतो, तुमच्या आयुष्यामधले बदल घडवून आणतात. तो फक्त एकाच गोष्टीमुळे, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तुम्ही जर अक्कलकोटला जात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, अक्कलकोटला जाताना बस स्वामींनी मला बोलवलं म्हणून मी जाते, मी माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत जाते किंवा मी एकटी जाते, जे काही असेल, तर तो बुलावा असतो तुम्हाला. तो असतो की तुमच्या भक्तांच्या हाकेला धावून येणारे, संकटातून मार्ग दाखवणारे, मनोबल देणारे हे आपले श्री स्वामी समर्थ आज लाखो लोकांच्या लोकांच्या श्रद्धेचा आधार आहे. म्हणजे लाखो लोक आपल्या स्वामींना मूळ आधार मानतो. त्यांची शिकवण इतकी सोपी आणि गूढ आहे की आध्यात्मिक शक्ती भरलेली आहे आपल्यामध्ये, ती कोणालाही नवीन मार्ग दाखवू शकते. या धकाधकीच्या काळामध्ये स्वामीचा स्वामीचा अर्थ समजून घे हे अत्यंत आवश्यक आहे. केवळ प्रेरणा देणार नाही आहे, तर तुम्हाला हा सगळ्यात मोठा आधार तुमच्या जीवनामध्ये स्वामीचा आहे. स्वामी सांगतात की वाईट विचार नाही करायचा. चिंता वाटत असेल तर तुम्ही स्वामी समर्थ हा सर्वात मोठा मंत्र आहे. या मंत्राला तुम्हाला कुठलाही मंत्र असू दे किंवा कुठलाही स्त्रोत असू दे, ते ॲक्टिवेशन झालं पाहिजे.
तुम्हाला ही जाणीव झाली पाहिजे की स्वामी तुमच्या सतत आहे, समोर आहे आणि कितीही संकट आलं तर स्वामी जो तुम्हाला दिलासा देतो तुमच्या अनुभवातून किंवा तुम्हाला आलेल्या परिचितीतून, हे सगळं स्वामी ते घडवत असतात. तुम्हाला सांगते 108 वेळा हा आपण का जप करतो? कारण तुम्हाला सांगतो 108 मध्ये जे ब्रह्मांड नायकाचे जे ग्रह आहे ते ग्रह फिरवण्याची दिशा ह्या स्वामी समर्थाच्या माध्यमातून आपल्याला मिळते. एवढं स्वामी समर्थ, एवढं सामर्थ्य आहे त्या समर्थ या शब्दामध्ये की तुम्हाला एकदा जर तुम्ही स्वामीची भक्ती करायला लागली ना तर स्वामी ते तुम्हाला भक्ती करून घेतात. श्री स्वामी समर्थ. बघू शकता या पांढऱ्या फुलांनी मी असं स्वामीच्या फोटोंना, त्यांच्या मूर्तीला अत्तर लावून घेतलं, धुवून घेतली, पुसून घेतली, नवे वस्त्र घातले आणि पांढऱ्या फुलांनी असं फोटो आणि मूर्ती सजवून घेतली, जेणेकरून मी आता पोथी वाचायला सुरुवात करेन आणि त्यानंतर मी पोथी वाचेल 9 गुरुवारचा उद्यापनाची. माझ्याच्यानं शक्य होईल तेवढं मी स्वामी करत आहे. चूक असेल तर माफ करा. खोटं मी बोलणार नाही, कारण की खोटं बोलल्याशिवाय कुणीही खोटं बोलू नये, काहीही मिळत नाही. म्हणून सत्यावर चाला. आणि हे माझं 9 गुरुवार इच्छापूर्ती व आज शेवटचं. त्यानंतर मी माझ्या झाडांना म्हणजे बेलाच्या झाडांना, वडाच्या झाडांना, पिंपळाचा पूजा करून घेतली. हे बघू शकता. त्यांना हळदी कुंकू वाहून घेतलं, त्यांना पाणी टाकलं. हे आहे वडाचं झाड, त्याची पण पूजा करून घेतली. हे आहे पिंपळाचं झाड, त्याची पण मी पूजा करून घेतली. हे बघा हिरवंगार रान. हे दारासमोर झाड लावणं हे खूप म्हणजे फायदेमंद आहे किंवा म्हणजे या गोष्टीचा आपल्याला लाभ आहे. तुळशीला पाणी घालणं, सूर्याला पाणी घालणं नित्य नेमाने हे दररोज मी करते, तुम्ही पण करा. त्यानंतर पोथीची पूजा करून घ्यायची. पोथीची पूजा साठी करायची. कुठलाही ग्रंथ किंवा कुठलंही पारायण वाचायच्या पूर्वी पोथीची ही पूजा नक्की करायची, कारण की आपण पोथीला आपलं मानतो आणि त्याची ऊर्जा आपल्यामध्ये आली पाहिजे, त्या गोष्टीचा आपल्यावर प्रभाव पडला पाहिजे. त्यासाठी पोथी वाचल्यानंतर जे काही आता बघू शकता, वाचायला सुरुवात करायच्या आधी म्हणजे वाचायच्या सुरुवात करायच्या आधी खाली बसायचं नाही, आसन टाकायचं. आणि आसन टाकताना हे पायाने सरकवायचं नाही, पाय लागला नाही पाहिजे. आसन हे छान नीटनेटकं ठेवून त्यावरच पोथी वाचायची. पोथी वाचल्यानंतर जो तुमच्या हे जरी मन स्वामींना आपण नैवेद्य तर ठेवलं आहे. प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, अपमानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, श्री स्वामी समर्थ नैवेद्य समर्पयामी. ओके, नैवेद्य संपन्न केला आहे. आज माझा 9 गुरुवार हे व्रत समाप्त झालं आहे. प्रारंभ खूप आधी केला होता. मला काही म्हणजे लेडीज प्रॉब्लेम असल्यामुळे काही स्किप झाले माझे गुरुवार, पण आज हे गुरुवार माझे पूर्ण झालेले आहे. स्वामींना हेच आशीर्वाद आहे की सर्वांना सुखी ठेव. या कलियुगामध्ये तू प्रत्येकाच्या घरी जाऊन आपली स्थापना करून त्यांच्याकडून तू आपली सेवा करून घे आणि त्यांना स्वामींना आपण नैवेद्य तर ठेवलं आहे. प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, अपमानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, श्री स्वामी समर्थ नैवेद्य समर्पयामी. ओके, नैवेद्य संपन्न केला आहे. आज माझा 9 गुरुवार हे व्रत समाप्त झालं आहे. प्रारंभ खूप आधी केला होता. मला काही म्हणजे लेडीज प्रॉब्लेम असल्यामुळे काही स्किप झाले.